तुझ्या कुणी काम लावलं आमचं गाड लावले सर त्याला घ्या इकडे बोला त्याला सर गाड लावलेला आहे आदेश दिला तर सर जोडपोटची दाखल करतो गुन्हा दाखल होईल सर त्यांच्यावर हो दाखल करणार ना जो काय असेल तो दाखल होईल त्याची तोडफोडीचा गुन्हा दाखल होईल हां मग तेच म्हणतो सर एफ आय आर पाहिजे सर एफ आय आर का तोडफोडची जी आहे ती 427 प्रमाणे दाखल होईल गुन्हा दाखल होईल 427 प्रमाणे दाखल होईल तोडफोड केली म्हणून दाखल होईल म्हणजे गुन्हा दाखल होणार नाही तर एनसी वगैरे होऊ शकते तेच सांगतोय जे तोडफोड केली जेवढं नुकसान केलं त्याचं नुकसानीची दाखल होईल त्याला बोलवा ना हॅलो बरोबर त्यांना एक मिनटं तुम्ही सांगा ना त्यांना हां 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 बरं हां चला आमचा माणूस नेमला इथे चला पाटील साहेबांबरोबर पत्रकार हॅलो नमस्कार आता पत्रकार परिषद नाही त्याच्यात मॅडमची नोटीस आहे कारण का काय आहे हे आपल्याला हाकण्यात त्रास आहे आपण सरळ मार्गी आहे पोलिसच ठरवलेले आहे कोर्टाला काहीतरी किंमत आहे का काहीच नाही कोर्टाने आम्हाला आदेश नाही दिले की तुम्ही प्लॉटवर जाऊ नका म्हणून त्यांनी तोडफोड केली ना त्याचे घेणार सर ठीक आहे चला नाही नाही ऐका ना आमच्या मावशी येऊ द्या हे बघा मी ऐका तुम्हाला ना सांगतो ऐका ना साहेब आमच्यावर एकतर आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्ही हात जोडती विनंती करतो झालाय किंवा नाही तो कोर्टाचा विषय नाही नाही मग आमच्या जागेत ताबा आहे आमचा आमचा तिथे गार्ड माणूस नेमलेला आहे नाही आमच्या मावशी मला आल्या यायचं असेल घ्या त्यांना गाडी त्या मावशी येऊ द्या येतो मी आमचा माणूस नेमला ना तिथे मी अहो पण साहेब मावशी येऊ द्या ऐका ना मावशी येऊ द्या मावशी आल्या की मी येतो म्हणलं ना येतो येतो तर तो विषय नाही, नाही. आम्ही रात्रभर तिथे एक मिनिट एक मिनिट. हे बघा, मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतो घ्या त्यांना गाडी अहो पण मावशी येऊ द्या आमच्या मावशी आल्या की येतो ना मागावर असेल ते चालत बरोबर आम्ही काय केलं सर हा आम्ही काय केलंय चला आम्हाला होतं, कशाला इथे त्रास थांबायचं नाही सर आम्ही येतो ना आम्ही कोण नाही म्हटलं मी तुम्हाला काय म्हणतोय अहो पण आम्ही कायदा सुव्यवस्था आम्ही खराब केलंच नाही थांबू नका. रूम तोडली सर गार्ड नेमले ना चला ना गार्ड नेमला चला की मग आमच्यातलं एक माणूस थांबला इथं 2-3 तास नाही. काय अडचण आहे, सर मी तुम्हाला काय सांगतो इथे जागेसाठी थांबायचं गार्ड नेमला परत ना चला ना मग नेमलाय सर मग आम्ही पण थांबतो ना. तुमच्या थांबण्यानं काय बदल होणार आहे ते सांगा. काहीच नाही सर मोठं आमचं पोझिशन तेच म्हणतो ना मग आहे ना तुमचं पोझिशन आहे ना रात्री दुसऱ्याने पोझिशन घेतलं नाही नाही पोझिशन नाही आम्ही तुमचंच गार्ड आहे ना नेमतोय गार्ड नेमतो हे ना नाही. इथं पोलीस आहे इथं पोलीस पोलीस गार्ड नेमतोय म्हणजे आम्ही काय पोलीस आहे इथं पोलीस कसं कोण नेमतोय. position याच्या पहिले पण आमच्यावर असंच झालेलं आहे पोलीस होते हे काय? जाणार आता नाही नेमलेत ना? आता आदेश काढलेले आहेत नेमलेत सर ठीक 164 मधले आदेश काढलेले त्या आदेशची प्रत देतो तुम्हाला ठीक आहे मग वकिलांशी बोलतात ते. चला वकिलांशी बोलतात ते. हो दे. 1.5 तास झाला आम्ही चला चला म्हणतोय बरं का. सर तुम्ही म्हटले पण एवढं ते जेव्हा आम्ही एवढे अर्ज दिलेत आमच्या अर्जावर काहीच सुनावणी नाही 2020 पासून आमचा अर्ज आहे आणि आज एवढी तोडफोड झाली तरी तुमचा गुन्हा पण दाखल नाही सर. ऑलरेडी गुन्हा दाखल होऊन त्याच्यात चार्जशीट केलेली आहे तुम्ही चार्जशीटला हे घे ना सर आम्ही केलं दाखल मी डिस्चार्ज दाखल केलंय काय की मी इथं नव्हतो माझ्याकडे माझे प्रूफ मी दाखल केलंय काय म्हणतोय स्क्रॅचिंगसाठी तुम्ही पाठवायला पाहिजे होतं सर स्पेशल टाकलीच आहे मुंबईला कधी टाकले पण आमचा ऑलरेडी चार्जशीट आहे आणि क्रॅशिंग आता असते का 400 नंतर आज असेल चार्जशीट पण स्पष्ट करता येते आमचा माणूस बी आला नाही तरी तुम्ही इथून आला 8 वाजल्यापासून इथं आम्ही उभा आहे सर आम्हाला ते सामान वगैरे पाहिजे होतं. सामान चोरी बिरी झाली असेल तो पण गुन्हा दाखल करायचा आहे आम्हाला गुन्हा म्हणजे आम्हाला दरोडा पण टाकायचा आहे की दरोडा झाला आमच्या जागेवर 2 माणसं हां 2 होते सर 2 नाही सर 12-13 लोक होते माझ्कडे व्हिडिओ आहे सर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सर माझ्याकडे व्हिडिओ आहे कॅमेरातून अख्खे सर व्हिडिओ काढलेच नाही बघे लोक वेगळे सर बघे नाही त्यांचीच 12-13 लोक होती ते JCBला सांगतात ते तोड तर बघे जर 2 जण असते ना तर 2 जण नसते ना JCB साईडला साहेब पूर्ण कोणा झाली तुम्ही काय लेखी द्यायचं द्या ते बघू काय असेल ते.
व्हेरीफाय करून करावं लागेल, त्याच्यात हे नाही. सर तुम्हाला पण याची कल्पना याच्या पहिले पण झालं होतं एकदा असं. काय सांगतोय, कल्पना असणे 16 फेब्रुवारीला पण सेम विषय झालाय. पाठवलंय ना. आता विषय काहीच नाही, फक्त या नोटीस घ्या एवढंच सांगितलं आणि त्यासाठी 1.5 तास घालवलाय. नोटीस माणूस देण्यासाठी नेमलाय, सर आम्ही येतो उद्या सकाळी. त्यांना पण हलवलं नाही इथं. कोण बनसोडे बिनसोडे आम्ही त्यांना हलवलं रात्री रात्री आम्ही येतो ना चौकीला, आम्ही कुठं नाही म्हटलं एक मिनिट, तुम्हाला आता सांगतोय ना मी, सर आम्ही येतो, आम्ही कुठं नाही म्हटलं तुम्हाला. माणसं नेमले तिथे, हरकत नाही सर, तुम्ही दिलं, तुम्ही सहकार्य केलं सर, त्यात विषय नाही का. पण आम्ही येतो सर माणसं नेमलेत. आता आदेश आलेला आहे, तर तुम्हाला निघावं लागेल. प्रदेशाला असं सोडू शकत नाही ना सर आपण. प्रदेशाचा विषय कोर्टात पोलीस आहे ना इथं. असू दे ना सर, कोर्टात ऑलरेडी केस चालू आहे तरी हे झालं. त्याच्यासाठी वाद होते ते ना, म्हणून सर तर पण पोलीस आले. सिव्हिलमध्ये आमचा कोर्टात मॅटर चालू आहे वर्षभरापासून. त्याच्यावर आदेश काय आलाय, येणार आहे सर पण 4 आदेश येईल तारखेला. ना, तेच तारखेला तेच येत नाहीये. मी तुम्हाला ते आमची काय चूक आहे साहेब? 5 तारखा झाल्या. बोर्डच्या ह्याच्यात आदेश काढले पण साहेब तुम्ही त्यांना सांगा ना की तुम्ही प्लॉटवर यायचं नाही म्हणून. त्यांना सांगा सर, डिस्पॅचर त्यांनी झालं तोडफोड पाहिजे. केली आहे. हॅलो, तुम्ही आदेश देऊ शकता साहेब. हॅलो, ते dispatch यांचं- दोन्हींना काढलेले आहेत. मध्ये दोघांनी आदेश काढले. नाही सर ठीक आहे ना, आम्ही नोटीस घ्यायला तयार, आम्ही तर म्हणतच नाही सर. आम्ही येतो ना, फक्त वकिलांशी बोलू द्या आम्हाला. आम्हाला आमच्या एकदम तो आदेश तिथंच आहे. सर आम्हाला 1-2 लोक आमची पण ठेवू द्या ना इथे. हे नाही नाही नाही, पोलीस थांबलेत नाही तर सर आमचे भाडेकरू आहे तिथे. तुम्हाला त्यांची पार्टी लेखी आहे, आदेश सर. आहे, इथं कोणीही थांबणार नाही असा तुम्हाला आता आदेशाची कॉपी देतो ना मी तुम्हाला. ठीक सर, आम्ही येतो. चला. त्याच्यासाठीच म्हणतो तुम्हाला, फक्त ते नोटीस घेण्यासाठी चला. नोटीस घेण्यासाठी येतो. हा, त्यांना तुम्ही म्हणले नाही त्यांना आदेश द्या, तर त्यांना देण्यासाठीच पाठवलं ना. ते गेले त्या नोटीस त्यांच्याकडे घ्यायला. पोझिशन नव्हतंच तर आमचं पोझिशन आम्ही कसं सोडणार आहे? सोडायच कोण सांगितलं? मग आता विषय तोच पोलीस झाला. थांबलेत नाही तर आता आज पोलीस थांबले. आम्हाला काय हरकत नाही. चला काय म्हटलं नोटीस घ्या, तुमचा माणूस बसवायचा. बोलत